हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी सविता शियेकर. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रॅटिट्यूड टेक्निकबद्दल बोलणार आहोत. लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये ग्रॅटिट्यूडला खूप महत्त्व दिलं जातं. पण ग्रॅटिट्यूड म्हणजे नेमकं काय, ते कसं करायचं आणि त्याने मॅनिफेस्टेशन कसं फास्ट होतं, हे सगळं आज आपण सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत. खरं सांगायचं तर लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये ग्रॅटिट्यूडला खूप महत्त्व दिलं जातं. कारण आपण ज्या गोष्टींसाठी मनापासून ग्रेटफुल असतो त्या गोष्टी आपल्या लाईफमध्ये अजून जास्त ॲट्रॅक्ट होतात असं मानलं जातं. ग्रॅटिट्यूड म्हणजे कृतज्ञता, म्हणजेच आपल्या लाईफमध्ये जे काही आहे त्याबद्दल मनापासून थँकफुल असणं. आपल्याकडे जे आहे, आपल्या आयुष्यात ज्या ब्लेसिंग्स आहेत त्यांच्यासाठी थँक्यू म्हणणं म्हणजे ग्रॅटिट्यूड. फॉर एक्झाम्पल, थँक्यू युनिवर्स फॉर माय हेल्थ, थँक्यू फॉर माय फॅमिली, थँक्यू फॉर द फूड आय ईट, थँक्यू फॉर द गुड पीपल इन माय लाईफ. जेव्हा आपण आपल्या आयुष्यातल्या चांगल्या गोष्टींसाठी ग्रेटफुल राहतो तेव्हा आपले थॉट्सही हळूहळू पॉझिटिव्ह व्हायला लागतात. आणि लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये असं मानलं जातं की आपण ज्या गोष्टींवरती लक्ष देतो त्या गोष्टी आपण जास्त ॲट्रॅक्ट करतो. लॉ ऑफ अट्रॅक्शनचा एक सिम्पल रूल आहे. तुम्ही ज्या गोष्टींवरती जास्त लक्ष देता त्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये जास्त ॲट्रॅक्ट होतात. जर आपण सतत कंप्लेंट करत राहिलो, निगेटिव्ह बोलत राहिलो, माझ्याकडे हे नाही आहे, माझं काहीही होत नाही, माझं लकच खराब आहे, तर आपलं लक्ष पुन्हा पुन्हा त्याच गोष्टींकडे जातं. पण जर आपण म्हणायला सुरुवात केली की मी ग्रेटफुल आहे, माझ्या लाईफमध्ये खूप ब्लेसिंग्ज आहेत, युनिवर्स माझ्यासाठी खूप काही करत आहे, माझ्याकडे जे आहे त्याबद्दल मी थँकफुल आहे, तर आपला माइंड हळूहळू अबंडन्सकडे शिफ्ट व्हायला लागतो. आणि म्हणूनच ग्रॅटिट्यूडला लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये खूप महत्त्व दिलं जातं. कारण ते तुमचं व्हायब्रेशन चेंज करतं आणि तुम्हाला निगेटिव्ह स्टेटमधून पॉझिटिव्ह स्टेटमध्ये जायला मदत करतं. आपण ज्या गोष्टींवरती वारंवार बोलतो, फील करतो, इमॅजिन करतो, त्या गोष्टी सबकॉन्शियस माइंड हळूहळू एक्सेप्ट करायला लागतं. जर तुम्ही रोज निगेटिव्ह बोलत असाल, कंप्लेंट करत असाल, तर सबकॉन्शियस माइंड तिथेच फोकस करतं. पण जर तुम्ही रोज ग्रॅटिट्यूडमध्ये राहिलात, पॉझिटिव्ह अफर्मेशन्स बोललात, तर सबकॉन्शियस माइंड हळूहळू पॉझिटिव्हिटी ॲट्रॅक्ट करायला सुरुवात करतं. म्हणून ग्रॅटिट्यूड ही फक्त थँक्यू म्हणायची गोष्ट नाही आहे, तर ती तुमचा माइंडसेट, एनर्जी आणि मॅनिफेस्टेशन प्रोसेस बदलायला मदत करणारी टेक्निक आहे. ग्रॅटिट्यूडनी विश मॅनिफेस्ट होऊ शकते का? तर हो, नक्कीच होऊ शकते. फक्त करंट ब्लेसिंगसाठी थँक्यू म्हणायचं नाही आहे, तर जी विश तुम्हाला मॅनिफेस्ट करायची आहे तिच्यासाठी सुद्धा आधीच ग्रॅटिट्यूड फील करायचं. म्हणजे जणू ती गोष्ट तुम्हाला ऑलरेडी मिळाली आहे अशा फिलिंगमध्ये थँक्यू म्हणायचं. फॉर एक्झाम्पल, जर तुम्हाला ड्रीम जॉब हवा असेल तर तुम्ही असं म्हणू शकता, आय एम सो हॅपी अँड ग्रेटफुल दॅट आय गॉट माय ड्रीम जॉब, थँक युनिवर्स फॉर माय न्यू जॉब. किंवा माझ्या न्यू जॉबमध्ये मला खूप सपोर्टिव्ह कलिग्ज मिळाले आहेत, मला माझ्या कामासाठी चांगली सॅलरी मिळते आहे, मी माझा ड्रीम जॉबमध्ये खूप हॅपी आहे. हे बोलताना फक्त शब्द बोलायचे नाही आहेत, तर मनापासून फील करायचं की ती विश आधीच पूर्ण झालेली आहे. आता आपण बघूया ग्रॅटिट्यूड टेक्निक स्टेप बाय स्टेप कशी करायची. सर्वात आधी तुम्हाला कोणत्या गोष्टीसाठी ग्रॅटिट्यूड करायचं आहे ते ठरवा. म्हणजे हेल्थसाठी करायचं आहे का, जॉबसाठी, मनी, रिलेशनशिपसाठी करायचं असेल, कॉन्फिडन्स किंवा पीस. त्यानंतर त्या विशसाठी प्रेझेंट टेन्समध्ये अफर्मेशन्स तयार करा. म्हणजेच जणू तुमची ऑलरेडी विश पूर्ण झालेली आहे, अशा प्रकारे अफर्मेशन्स बोलायच्या. ही टेक्निक तुम्ही सकाळी उठल्यानंतर किंवा रात्री झोपण्यापूर्वी करू शकता. कारण त्यावेळी आपलं माइंड कम्पॅरेटिव्हली शांत असतं आणि सबकॉन्शियस माइंडवर इम्पॅक्टही जास्त पडतो. फक्त 5 ते 10 मिनिटं रोज ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस केली तरी पुरेसं आहे. तुम्ही रोज 5 ते 10 मिनिटं अफर्मेशन्स बोलू शकता. ग्रॅटिट्यूड जर्नलमध्ये लिहू शकता किंवा मनातल्या मनातही करू शकता. अफर्मेशन्स बोलून झाल्यानंतर डोळे बंद करून तुमची विश पूर्ण झालेली इमॅजिन करा आणि युनिवर्सला थँक्यू म्हणा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फक्त अफर्मेशन्स बोलायच्या नाही आहेत, तर त्या इमोशन्स मनापासून फील करायच्या आहेत. जणू ती विश आधीच पूर्ण झालेली आहे. तुम्ही हॅप्पी आहात, पीसफुल आहात, थँकफुल आहात.
अशी फिलिंग मनात आणायची. ग्रॅटिट्यूड करताना काही इम्पॉर्टंट गोष्टी आहेत, त्या मी परत एकदा सांगते. कंप्लेंट कमी करा. जर तुम्ही ग्रॅटिट्यूड करत असाल आणि बाकी दिवसभर कंप्लेंट, निगेटिव्हिटी किंवा सेल्फ डाऊट करत असाल तर एनर्जी मिक्स होते. म्हणून शक्य तितकं निगेटिव्ह बोलणं आणि सतत कंप्लेंट करणं कमी करा. सेकंड, कन्सिस्टन्सी ठेवा. 1-2 दिवस करून सोडू नका. किमान 21 दिवस तरी कन्सिस्टन्सीने करा. नंतर हळूहळू त्याची सवय व्हायला लागते. थर्ड, प्रेझेंट टेन्समध्ये अफर्मेशन बोला. अफर्मेशन्स नेहमी अशा प्रकारे बोला जणू ती गोष्ट आधीच तुमच्या लाईफमध्ये आहे. फॉर एक्झाम्पल, आय एम ग्रेटफुल फॉर माय फॅमिली. आय एम ग्रेटफुल फॉर द मनी फ्लोईंग इन टू माय लाईफ. आय एम ग्रेटफुल फॉर माय हेल्दी अँड पीसफुल लाईफ. थँक यू युनिवर्स फॉर ऑल द ब्लेसिंग्स इन माय लाईफ. फोर्थ, पेशन्स ठेवा. कधीकधी मॅनिफेस्टेशन लगेच होत नाही, पण म्हणून टेक्निक काम करत नाही असं नाही. ट्रस्ट आणि पेशन्स दोन्ही खूप इम्पॉर्टंट आहेत. तर अशा प्रकारे ग्रॅटिट्यूड टेक्निक खूप सिम्पल पण इफेक्टिव्ह पद्धतीने काम करू शकते. तुम्ही करंट ब्लेसिंगसाठी ग्रॅटिट्यूड करा आणि जी विश मॅनिफेस्ट करायची आहे तिच्यासाठीही ती आधीच पूर्ण झाली आहे अशा फिलिंगने ग्रॅटिट्यूड करा. ग्रॅटिट्यूड तुमचा व्हायब्रेशन बदलायला, माइंडसेट पॉझिटिव्ह करायला आणि अबंडन्स अट्रॅक्ट करायला मदत करतं. जर तुम्ही अजून ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस सुरू केली नसेल तर आजपासून नक्की सुरू करा. फक्त 5 ते 10 मिनिटं रोज करा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. आणि अशाच मॅनिफेस्टेशन टेक्निक्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.